तो सबसे पहले आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा। सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में। जरूर शेलगर गांव की यह काफी बड़ी टूर्नामेंट और इसका काफी अच्छा आयोजन, काफी अच्छा नियोजन नजर आता बा। सबसे पहले मैदान की बात करेंगे तो जरूर काफी अच्छा मैदान नजर आता बा, जहां पर जरूर लाइट्स की पावरफुल व्यवस्था नजर आती भी। और ये मैदान ऐसा है जहां पर जरूर कुछ दिनों में बनाया हुआ मैदान नहीं है, सालों से बिल्कुल इस मैदान के लिए काफी मेहनत ली जा चुकी है। एमजी ट्रॉफी 2026 का शानदार कारवा यहां से आज जरूर नजर आएगा। आज की ये तीसरी रात है। तीसरी रात का पहला मुकाबला मैदान के अंदर अब शुरू होता हुआ नजर आ रहा है। टॉस जीता है टीम भैरवनाथ धुतुब ने और पहले फील्डिंग करने का यहां से डिसीजन लिया और बल्लेबाजी का न्योता दिया है टीम न्यू यंगस्टर वाल को। सलामी बल्लेबाज मैदान के अंदर नजर आते हुए प्रयास कोहली और समीर नाइक, ये ओपनिंग पेयर मैदान के अंदर। 2 दिन पहले की बात करेंगे तो न्यू यंगस्टर वाल टीम तारा के मैदान के ऊपर जरूर चार नंबर के मैदान के ऊपर जरूर रही थी टीम न्यू यंगस्टर वाल, और आज इस मैदान के ऊपर खेलती हुई नजर आ रही है। काफी अच्छा फॉर्म। और धुतुम टीम की बात करेंगे तो जरूर उड़न तहसील की एक और ताकतवर टीम नजर आती हुई। मुकाबला कुछ देर में यहां से शुरू होता हुआ नजर आएगा। मेन अंपायर की भूमिका में नीरज जी राणावत सर, स्क्वेअर लेग अंपायर आमचे बाळकृष्ण मामा भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. स्क्वेअर लेग अंपायर गणेश जी भाविस्कर सर नजर आते हुए। सभी दर्शकों का स्वागत। जाएंगे मैदान की तरफ जहां पर पहला ओवर फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज आते हुए प्रणीत ठाकुर। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए प्रयास कोहली। नॉन स्ट्राइक रेंज के ऊपर समीर नाइक। ओपनिंग पेयर वाल टीम के मैदान के अंदर आ चुकी है। अब मुकाबला यहां से जरूर शुरू होता हुआ नजर आएगा। दोनों टीम के बीच में आज काफी तगड़ा मुकाबला यहां से शुरू होता हुआ। 7:48 घड़ी में बज चुके हैं और ये ब्लास्ट अब जरूर यहां से देख सकते हैं। इस टूर्नामेंट की शुरुआत ब्लास्ट के साथ हुई है। गेंदबाज यहां से तैयार रहेंगे प्रणीत ठाकुर। ओवर की पहली गेंद शेलगर गांव एंड से गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द विकेट से स्ट्राइक रेंज के ऊपर प्रयास कोहली, मिस्टर 360 खिलाड़ी। मैदान के चारों ओर बाउंड्रीज लगाने की ताकत और उतने अच्छे छक्के लगाने की ताकत इस खिलाड़ी में। वो प्रयास कोहली स्ट्राइक रेंज के ऊपर। गेंदबाज प्रणीत ठाकुर पहली गेंद फेंकते हुए। प्रणीत की पहली गेंद स्वैग से किया स्वागत। गेंद चाहती हुई फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस, पहला चौका। वेलकम। पारी की शुरुआत चौके के साथ करते हुए बल्लेबाज प्रयास कोहली। फॉर्म बिल्कुल बरकरार है इस खिलाड़ी का। टेक्निक के साथ अक्सर बल्लेबाजी होती हुई नजर आती है प्रयास कोहली की। और पहले गेंद के ऊपर तेज तर्रार गेंदबाज प्रणीत ठाकुर, जिन्होंने पहले ही गेंद जहां पर जरूर बाउंस फेंकने की कोशिश की थी, लेकिन काफी अच्छी तरीके से पिक किया और फाइन लेग के क्षेत्र में पहला चौका आता बा। चौके के साथ शुरुआत करते हुए फिर एक बार प्रणीत तैयार राइट आर्म ओवर द विकेट से। दूसरी गेंद फिर एक बार गेंद हवा में, खिलाड़ी तैनात, कोशिश करेंगे लेकिन वहां तक पहुंच नहीं पाए। एक और फाइन लेग की रीजन में गेंद जाती हुई नजर आएगी। बैक टू बैक लगातार का दूसरा चौका।
थैंक यू डीजे। पहले गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद जरूर हवा में थी, खिलाड़ी वहां तक पहुंच नहीं पाए और लगातार का ये दूसरा चौका यहां पर नजर आता। बस स्ट्रॉन्ग जोन की बात करेंगे तो फाइनल के रीजन में काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं प्रयास कोहली। लगातार दो चौके दो गेंदों के ऊपर आते हुए गेंदबाज प्रणीत ठाकुर अब थोड़े महंगे साबित हो रहे इस मैदान के ऊपर। प्रणीत फिर एक बार तैयार, तीसरी गेंद तेज तर्रार, अपने बातें की जरूर जो परफेक्ट गेंद है, यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर, उस गेंद को फेंका प्रणीत ठाकुर ने। जरूर ये खिलाड़ी भी काफी बड़ा खिलाड़ी है, रायगढ़ प्रीमियर लीग जैसी बड़ी टूर्नामेंट खेलते हुए भी हमने इस खिलाड़ी को देखा था। फिर एक बार प्रणीत तैयार, इस बार देखिए अपील जरूर हो रही है लेकिन अपील में उत्साह नजर आता मां, आत्मविश्वास काफी कम था। कहां से जरूर एक और डॉट गेंद की समाप्ति। पहले जरूर दो गेंदों के ऊपर दो बड़े हिट आए थे लेकिन उसके बाद गेंदबाज प्रणीत ठाकुर द्वारा कमबैक होता हुआ लगातार दो डॉट गेंदे फेंकते हुए नजर आ रहे। काफी अच्छी गेंदबाजी यहां पर करते हुए प्रणीत ठाकुर। बारी बारी सबकी बारी, पहले आपकी बाद में हमारी, ये बताते हुए प्रणीत ठाकुर लगातार दो चौके आने के बाद तीन गेंदे डॉट फेंकने में जरूर यहां पर कामयाबी मिली है इस खिलाड़ी को। काफी अच्छी गेंदबाजी करते हुए इस मैदान के ऊपर लगातार तीन डॉट गेंदे दो चौके आने के बाद गेंदबाज का हौसला अक्सर टूटता हुआ नजर आता है। लेकिन मैंने कहा ये खिलाड़ी काफी बड़ा है, रायगढ़ प्रीमियर लीग खेलना किसी भी अरे गहरे खिलाड़ी की बात नहीं है और वो खिलाड़ी वो जरूर ये टूर्नामेंट खेल के आए हैं। फिर एक बार इस ओवर की अंतिम गेंद थी, घुटना टेक कर खेलने की कोशिश लेकिन क्या कमबैक प्रणीत ठाकुर ने किया इस ओवर में। लगातार चार गेंदे डॉट पे की यहां पर। पहले ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या न्यू यंगस्टर बहाल की 8 रन बगैर नुकसान। नक्कीच आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय। MG ट्रॉफी 2026 इस शानदार पर्व। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर थी 8 रन। लगातार दो गेंदों के ऊपर दो चौके आने के बाद ऐसा लगा था प्रयास कोहली जरूर इस मैदान के ऊपर टहलका मचाते हुए नजर आएंगे लेकिन गेंदबाज द्वारा क्या कमबैक हुआ यहाँ पर प्रणीत ठाकुर द्वारा। लगातार चार डॉट गेंदे फेंकी, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज आते हुए एक और हार्ड हिटर बल्लेबाज समीर नाईक। तर आमचे आयोजक शुभम शेठ घरत यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। त्याचप्रमाणे साहिल पारंगे वहाळ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा। आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे MG ट्रॉफी मध्ये। आणि इकडे मात्र पहिलाच बॉलवर चौकार येत असताना टीमची टोटल मात्र 4 रन पुढे जाईल। जे पहिल्या षटकामध्ये घडलं होतं, अगदी पहिलाच बॉलवर चौकार आला होता ओव्हरच्या आणि त्यानंतर चांगली बॉलिंग केली होती प्रणीतनं, चांगलं कमबॅक जरूर झालं। परंतु इकडे मात्र पाहूया सेकंड पॉवर प्लेला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉलवर चौकार। जरूर इस ओवर की शुरुआत में पहले गेंद के ऊपर रिवर्स का चौका दागते हुए नजर आए समीर नाइक, लेकिन इस बार फुल टॉस गेंद थी, फायदा उठाना चाहिए था लेकिन दिशा दिखाने के काम जरूर कर रहे थे। नक्कीच आजच्या रात्रीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल। नितलस विपक्ष फुंडे बी हा संघ असेल। सिद्धेश ठाकुर, पहले गेंद के ऊपर चौका आया था, दूसरी गेंद फुल टॉस थी, वहां पर फायदा उठाना चाहिए था बल्लेबाज समीर नाइक को, लेकिन जरूर समीर नाइक दिशा दिखाने का काम कर रहे थे। यहां से फुल टॉस गेंद पैरों के ऊपर टकराती हुई नजर आई। इस बार देखिए एक और अच्छा शॉट यहां पर आता हुआ प्रयास कोहली द्वारा, टीम के कप्तान वहां पर थे। सिंगल रन जरूर मिलेगी इस गेंद के ऊपर, सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ धीरे धीरे
जरूर टोटल आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है। स्कोर कार्ड के ऊपर रन पहुंचते हुए 14। एक भी विकेट अभी तक न्यू यंगस्टर वहाल टीम ने खोया नहीं है, ये सबसे बड़ी बात है। 5 ओवर का जरूर ये मुकाबला है। 4 गेंदबाजों का इस्तेमाल किया जाएगा। फिर एक बार गेंदबाज वहां से तैयार थे, रिवर्स स्वीप जड़ा है यहाँ पर। जरूर पहले गेंद के ऊपर रिवर्स का चौका आया था, लेकिन इस गेंद के ऊपर रिवर्स का छक्का यहाँ पर दागते हुए नजर आ रहे बल्लेबाज समीर नाइक। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच मानाचा मुजरा करतो। काफी अच्छी बल्लेबाजी यहां पर होती हुई समीर नाइक द्वारा। टीम की टोटल रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। ओवर नंबर दूसरा जारी है। दूसरे ओवर की अगर बात करेंगे, 4 गेंदों का खेल अभी तक यहां से समाप्त होता हुआ। 20 रन स्कोर कार्ड पर। एक और फुल टॉस गेंद, अच्छा शॉट नजर आता हुआ। फाइन लेग में खिलाड़ी तैनात, लेकिन खराब फील्डिंग, यहां से चौका मिलता हुआ नजर आएगा टीम न्यू यंगस्टर बहाल को। और इस 4 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 24 रन बगैर नुकसान। साहिलजी भगत, सुजल घरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। सिद्धेश ठाकुर थोड़े महंगे साबित हो रहे इस ओवर में। 15 रन अभी तक खर्च किया। इस बार रिवर्स खेला है, काफी अच्छी बल्लेबाजी समीर नाइक। जरूर इस ओवर का तीसरा रिवर्स का शॉट यहां पर खेलते हुए और तीनों बार सक्सेस मिलता हुआ। 4 रन मिलते हुए और 4 की मदद से ओवर की होगी समाप्ति। 2 ओवर के समाप्ति की मदद से टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर 28 रन बगैर नुकसान। खरं तर जिथे विषय गंभीर तिथं महेंद्र शेठ खंबीर। ओवर नंबर दूसरा यहां पर समाप्त होता हुआ नजर आया। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 28 रन। अगर बात करेंगे, एक भी विकेट खोया नहीं है। काफी अच्छी बल्लेबाजी, अच्छी साझेदारी बनते हुए नजर आ रही है प्रयास कोहली और समीर नाइक, इन दोनों बल्लेबाजों द्वारा। तीसरे ओवर में लगातार यह तीसरा चेंजेस नजर आता हुआ। गेंदबाजी मार्ग पर आते हुए परेश ठाकुर, टीम के सबसे बड़े खिलाड़ी है। उड़न तहसील की बात करेंगे तो जरूर ऐसी कोई टूर्नामेंट नहीं रहेगी वो परेश ठाकुर ने खेली नहीं होगी। परेश ठाकुर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। नक्कीच सन्माननीय सोमनाथजी भगत, त्यांच्या समेत हरिदासजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो। इस बार देखिए क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। मैंने कहा था कि प्रयास कोहली ऐसा बल्लेबाज है, मिस्टर 360 खेलने के लिए अक्सर जाना जाता है। वहां पर काफी अच्छा चौका नजर आता हुआ फाइन लेग रीजन में। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरे ओवर में लगातार हम देख रहे हैं पहले गेंद के ऊपर चौका आता हुआ। प्रणीत ठाकुर के पहले गेंद के ऊपर चौका आया था, सिद्धेश ठाकुर के ऊपर भी चौका। परेश ठाकुर ये गेंदबाज की शुरुआती पहले गेंद के ऊपर चौका आता हुआ।
स्पिनिंग गेंदबाजी के लिए जाने जाते हैं ये खिलाड़ी। इस बार जरूर वहां पर जगह बनाकर खेलने की कोशिश। प्रयास कोहली की बात करेंगे तो ये खिलाड़ी थर्ड अंपायर की मांग वहां पर ली जा चुकी है, चेक किया जाएगा। स्क्रीन वाइड के लिए रिव्यू का इस्तेमाल किया है, थर्ड अंपायर द्वारा चेक किया जाएगा। जगह बनाकर खेलने की कोशिश थी वहां पर प्रयास कोहली की। वाइट बॉल, थर्ड अंपायर द्वारा इशारा आ चुका है, ये वाइट बॉल है। तो एक्स्ट्रा की गेंद यहां पर फेंकी है गेंदबाज परेश ठाकुर ने। बिल्कुल परेश फिर एक बार यहां से तैयार थे, इस बार अपने जरूर लाइन से वहां पर बीट किया बल्लेबाज प्रयास को। डॉट गेंद की समाप्ति नजर आई। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। परेश ठाकुर स्पिनिंग काफी अच्छी गेंदबाजी करते हैं और अभी तक तो अच्छा रिजल्ट नजर आया। यहां पर गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी चकमा दिया था वहां पर प्रयास कोहली को, ललचाया था और यहां से पहला विकेट मिलता हुआ, पहला झटका टीम न्यू यंगस्टर बहाल को बल्लेबाज प्रयास कोहली की पारी समाप्त। जरूर परेश ठाकुर ने काफी स्लो गेंद फेंकी थी, ये स्पिनिंग कर रहे हैं लेकिन स्पिनिंग में भी स्लो यहां पर फेंकी और विकेट मिलता हुआ नजर आया। टप्पा खाने के बाद आप जरूर देख सकते हैं गेंद थोड़ी बाहर की तरफ निकली थी और वही वहां पर शिकार बनते हुए नजर आए प्रयास कोहली। पहला झटका लगा 8 गेंदों में, जरूर 10 गेंदें खेली और 10 गेंदों में 13 रनों की पारी खेली प्रयास ने। नए बल्लेबाज नंबर 3 पर आते हुए सुजल घरत। अक्सर हम प्रतीक पाटिल को देखते हैं, प्रतीक पाटिल एक काफी अच्छे हार्ड हिटर बल्लेबाज है, लेकिन आज थोड़ा चेंजेस नजर आया। तीसरे ओवर में जरूर यहाँ पर सुजल घरत को भेजा। टीम के कप्तान की सोच भी बहुत कुछ निर्भर करती है क्रिकेट में। परेश ठाकुर जरूर राइटी के लिए अगर बात करेंगे तो लेग स्पिन गेंदबाजी होगी वो, और लेफ्टी के लिए परफेक्ट वहां पर बैट के ऊपर गेंद आ सकती है, यही सोच है कप्तान की। लेकिन परेश ठाकुर देखिए ये भी कोई छोटा खिलाड़ी नहीं है, अच्छे अच्छे खिलाड़ियों के साथ ये खिलाड़ी खेला है। तुरंत अपने बाते में जो तेज तर्रार गेंद थी उसका इस्तेमाल किया परेश ठाकुर ने, और ये वेरिएशन होने काफी जरूरी है। शॉर्ट टर्म क्रिकेट में हम देखते हैं बहुत सारे वेरिएशन करते हुए, लेकिन इस बार पिक किया काफी अच्छी तरीके से, गेंद जाती हुई जरूर यहां पर स्क्वायर लेग की सीमा रेखा के बाहर एक और चौका आता हुआ। थैंक यू डीजे। सुजल घरत काफी अच्छी तरीके से यहां पर खेलते हुए नजर आए। चौका मिलता हुआ 4 की मदद से टोटल पहुंचता हुआ 37 रनों के ऊपर टोटल पहुंच चुका है। इस इनिंग की बात करेंगे तो ये 7वां चौका है। गेंदबाज परेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट से इस बार देखिए काफी अच्छा शॉट खेलते हुए नजर आए। कारपेट के माध्यम से शॉट को खेला था, सिंगल जरूर मिलेगी, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर तीसरा यहां पर समाप्त होता हुआ। पहले ओवर में प्रणीत ठाकुर ने रन खर्च किए थे 8, दूसरा ओवर फेंका था गेंदबाज सिद्धेश ठाकुर ने जहां पर 20 रन खर्च किए, और तीसरा ओवर परेश ठाकुर ने फेंका 10 रन खर्च किए और एक सफलता भी प्राप्त की। 3 ओवर का खेल हुआ समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद 38 रन 1 विकेट के नुकसान पर रायगढ़
3 ओवर का खेल हुआ समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर रन लगते हुए नजर आए यहाँ पर 38 और 30 रन। ओवर नंबर 14 फेंकने के लिए फिर एक बार प्रणीत ठाकुर का चयन किया है कप्तान ने, जो अच्छा कर रहा है। वो यहाँ पर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि पहले ओवर में सबसे कम रन खर्च किए थे। पावर प्ले में 8 रन खर्च करना जरूर काफी अच्छी गेंदबाजी है, और वही कप्तान ने किया, प्रणीत ठाकुर का चयन किया। अब गेंदबाजी करते हुए नजर आएंगे स्ट्राइकर एंड के ऊपर सुजल गरत मैदान के अंदर अब खेलते हुए नजर आएंगे गेंदबाज प्रणीत ठाकुर। प्रणीत ठाकुर यहाँ पर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए, पहली गेंद काफी अच्छा शॉट नजर आया, गेंद जाती हुई कैप में। वहां पर थर्ड मैन रीजन में जरूर खिलाड़ी तैनात थे, अच्छी फील्डिंग। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, 2 की मदद से टोटल आगे बढ़ते हुए स्कोर कार्ड पर रन लगते हुए 40 रन। काफी अच्छी यहाँ पर बल्लेबाजी हो रही है, रफ्तार भरी गेंद थी। मानस पाटिल जिन्होंने इस गेंद को वहां पर काफी अच्छी तरीके से फील्ड किया। मानस पाटिल से एक मिस फील्ड भी जरूर हमने देखी थी, लेकिन अब कमबॅक करते हुए नजर आए। दरम्यान या ठिकाणी सन्माननीय प्रशांत शेठ भगत साहेबांचं शुभागमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आमचे 40+ मास्टर्स वेलकम, आपलं सहर्ष स्वागत। यावं आपण मंचावर, आपलं MG ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत। ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता प्रशांत शेठ भगत साहेब, त्याचप्रमाणे हरिदासजी म्हात्रे साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। प्रणीत ठाकुर की ये गेंद जरूर बड़ा हिट खेलने की कोशिश थी, लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात, विकेट मिलता हुआ नजर आएगा। बल्लेबाज सुजल गरत की पारी सस्ते में यहाँ पर समाप्त होती हुई नजर आ रही है। 7 रनों का योगदान दिया, जहां पर अगर बात करेंगे 6 गेंदे वहां पर के लिए सुजल गरत ने, और दूसरा विकेट न्यू यंगस्टर वहाल टीम को। लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई लई दिस शेठ भगत साहेब आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर, हरिदासजी म्हात्रे साहेब, सर्वांचा फार मोठा सपोर्ट आहे खरं तरी MG ट्रॉफीसाठी, आणि त्यांचं सहर्ष स्वागत। आमचे प्रेक्षक वर्ग टीव्ही स्क्रीनवर अगदी मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना tenniscricket.in माध्यमातून ही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवली जातात। सर्वांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। नए बल्लेबाज नंबर 4 पर आते हुए प्रतीक पाटिल, जिस खिलाड़ी की मैंने चर्चा की थी कि सबसे बड़े हार्ड हिटर इस टीम के अगर कोई है तो ये प्रतीक पाटिल है, एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी। नंबर 4 पर आते हुए बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। इस ओवर की 3 गेंदें अभी भी शेष है। प्रणीत ठाकुर वहां पर मंकी विकेट चालाकी दिखाई, विकेट मिलता हुआ नजर आएगा, और बल्लेबाज की पारी यहां पर समाप्त। क्रिकेट को दिमाग से भी खेला जाता है, और काफी अच्छी तरीके से वहां पर विकेट मिलता हुआ, तीसरा विकेट। हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे निलेशजी उद्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय, सुस्वागतम। आणि अशा पद्धतीने इकडे मात्र मंकडिंगचा प्रकार मात्र पाहायला मिळाला, आणि पॉपिंग क्रीजच्या थोडंसं पुढे निघून गेला होता, पहा कशा पद्धतीने बाद केलंय, आणि इकडे मात्र अक्षरशः फसवलंय। समीर नाइक, जिस बल्लेबाज ने 3 चौके और 1 छक्का लगाया था, महज 5 गेंदें खेली थी, लेकिन इस बार देखिए सबसे बड़ा खिलाड़ी काफी बड़ा हिट दागता हुआ नजर आ रहा है, गेंद सीमा पार, शानदार छक्का। ये छक्का नहीं बल्कि अट्टा है, क्या लंबा हिट वहां पर दागा था प्रतीक पाटिल ने। परफेक्ट बल्ले के ऊपर गेंद आई, रफ्तार जितनी थी उतना वहां पर बल्ले का भी स्पीड था।
जरूर यहाँ पर छक्का आता हुआ नजर आया प्रणीत। फिर एक बार ओवर में तैयार, इस बार लॉन्ग ऑफ की रीजन में खिलाड़ी कोशिश करेंगे लेकिन बनेंगे दर्शक। गेंद वन बाउंस के साथ सीमा रेखा के बाहर, प्रतीक पाटिल ऑन फायर, छक्के के बाद चौका। तुमचे ॲडव्होकेट रोशनजी हातमोडे साहेब, ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवर, निलेशजी उद्रे साहेब सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम, वेलकम। MG ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। प्रणीत ठाकुर इस गेंदबाज के ऊपर हावी हुए, ऐसा लग रहा है प्रतीक इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन क्या किया भाई। और जरूर यहां पर अंपायर भी है, 4 रन दिए जाएंगे, चौका मिलेगा क्योंकि पैर लग चुका है वहां पर। अंपायर खुद वहां पर है, कैच तो क्या छूटा ऊपर से चौका, और प्रतीक इस खिलाड़ी का अपने जीवन दान दिया है। डीजे विकेट टेकर्स MG ट्रॉफी मध्ये कालच आपण बघितलं भैरवनाथ धुतुम ब संघाचा श्रेयस ठाकूर ज्यानं लीड केलं होतं, खरं तर 2 मॅचेस मध्ये सर्वाधिक 7 विकेट्स घेण्याचा महापराक्रम, परंतु संघ मात्र या स्पर्धेमध्ये राहू शकला नव्हता। दुसऱ्या मॅच मध्ये मात्र त्यांना पराभवाचा धक्का, त्याच्या पाठोपाठ दीपराज कोई होता जो मोस्ट विकेट टेकर, 5 विकेटसह अमय पाटील टाकीगावचा, सिद्धेश कोई गव्हाणचा, त्यामुळे गव्हाण आणि टाकीगाव दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आहेत। त्याचमुळे या रेसमधून श्रेयस ठाकूर थोडासा बाहेर पडला असेल, तो काल जबरदस्त गोलंदाजी त्यानं केली होती। त्यामुळे पहिल्या दिवशी टाकीगाव संघ क्वालिफाय झालाय, दुसऱ्या दिवशी गव्हाण संघ क्वालिफाय झालाय आणि या दोन्ही सगळे 3 खेळाडू नक्कीच या रेसमध्ये असतील। आणि बॅटर चैतन्य पाटील 3 मॅच मध्ये 87 धावा, शुभम चिर्ले संघाचा 3 मॅच मध्ये 86 धावा। गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय वसंत शेठ म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय नंदासाहेब कोई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत, सुस्वागतम। तो एक और चौका यहां पर नजर आता हुआ बल्लेबाज घनश्याम, जिनका शायद कल जन्मदिन था, रिवर्स के जरिए चौका जागते हुए नजर आए। 4 की मदद से टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर अगर बात करेंगे तो 58 रन। ओवर नंबर 5 यहां से जारी है, 5वीं ओवर की पहली गेंद के साथ यहां पर चौके के साथ शुरुआत की घनश्याम ने। स्पिनिंग गेंदबाजी करते हुए टीम के कप्तान नीलेश, कप्तान के सामने कप्तान, ये बिग बैटल है। इस बार जरूर गेंद हवा में थी, परेश ठाकुर शायद थोड़े चोटिल नजर आते हुए, जरूर उतने तेज दौड़ते हुए नजर नहीं आ रहे। इस बार सिंगल मिलेगी, सिंगल की मदद से टीम की टोटल आगे बढ़ते भी 59 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की 4 गेंदें अभी भी शेष है। प्रतीक पाटिल फिर एक बार स्ट्राइक रेंज के ऊपर नजर आते हुए, नीलेश यहां पर गेंदबाजी करते हुए, राइट आर्म ओवर द विकेट से काफी अच्छा शॉट, लॉन्ग ऑफ की रीजन में खिलाड़ी तैनात, जबरदस्त फील्डिंग, जरूर तू मैं वहां पर हुई थी, लेकिन क्या रनिंग बिटवीन द विकेट है। घनश्याम वहां पर डेंजर एंड पर थे, थ्रो उतनी प्रॉपर आई नहीं और तुरंत सिंगल को डबल में कन्वर्ट किए, जहां पर प्रतीक पाटिल और घनश्याम पाटिल इन खिलाड़ियों ने 2 की मदद से टोटल आगे बढ़ते भी रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आएंगे। अगर बात करेंगे 61, 3 विकेट के नुकसान पर 61 रन 3 विकेट। इस बार देखिए एक और बार मिस टाइम स्ट्रोक नजर आता हुआ, सिंगल आसानी के साथ वहां पर पूरा किया प्रतीक और घनश्याम ने, और सिंगल की मदद से टोटल पहुंचता हुआ 62, 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की 2 गेंदें शेष है। भैरवनाथ धुतुम और उनके अगेंस्ट खेलते हुए टीम न्यू यंगस्टर बहाल नजर आते हुए 62, 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अभी तक बात करेंगे तो 2 गेंदों का खेल शेष है। गेंदबाज नीलेश फिर एक बार यहां से तैयार,
इस बार देखिए मिस टाइम स्ट्रोक, खिलाड़ी नहीं है कोई वहां पर, गेंद गैप में जाती हुई नजर आ रही है, वहां पर अच्छी फील्डिंग नजर आते हुए 2 पूरे की है, तीसरे की कोशिश, तीसरा रन भी यहां पर पूरा होता हुआ नजर आ रहे हैं। रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी है प्रतीक और घनश्याम की, 3 रन मिले, 3 रन की मदद से टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 65 रन इस ओवर की अंतिम गेंद शेष, और जरूर इस पारी की भी अंतिम गेंद है। प्रतीक पाटिल स्ट्राइकर इनके ऊपर, प्रतीक पाटिल चाहेंगे इस गेंद के ऊपर बड़ा हिट आ जाए ताकि टीम की टोटल 70+ वहां पर पहुंच जाए। 65 रन स्कोर कार्ड के ऊपर है। इस बार देखिए गेंद हवा में नजर आते भी खिलाड़ी वहां पर नहीं पहुंच पाएंगे, दूसरा रन आसानी के साथ पूरा। इस मैदान की बात करेंगे तो जरूर बाउंड्रीज थोड़ी लंबी है, लेकिन परफेक्ट कनेक्शन होने के बाद चौके छक्के नजर आ रहे। ओवर की हुई समाप्ति, 5 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई नजर आ रही है 67 रन, और 68 रनों का लक्ष्य यहां पर रखा है टीम जरूर न्यू यंगस्टर वाहल ने भैरवनाथ तुतुम टीम के सामने। और इस टारगेट का पीछा किस तरीके से करेंगे अगले सत्र में हम जरूर सुनेंगे, जाएंगे हमारे साथी कमेंटेटर दिनेश जी पाटिल सर इनके पास, लेकिन जरूर हॅलो हॅलो चेक. तर गबाण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय वसंत शेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे MG ट्रॉफी मध्ये. सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावाच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. शेलगर नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागत यम बाय मंदार शेठ भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमचे नंदाशेठ कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर कोळी साहेब आपल्यास विनंती आहे आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हरिदासजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करावा. MG ट्रॉफी मध्ये कोळी साहेब आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम. त्याचप्रमाणे सन्माननीय ॲडव्होकेट रोशनजी हातमोडे साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. MG ट्रॉफी मध्ये ॲडव्होकेट रोशनजी हातमोडे साहेबांचा सुद्धा सन्मान. मी विनंती करतोय की आपण हा सन्मान स्वीकारावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. संध्याजी भगत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोशनजी हातमोडे यांचा सन्मान केला जातोय. त्यांचं सहर्ष स्वागतम. सुस्वागतम. सहर्ष स्वागतम. त्याचप्रमाणे निलेशजी उदरे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय निलेशजी उदरे साहेब आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. MG ट्रॉफी शेलगरच्या या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम.
त्याचप्रमाणे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. या मुख्य व्यासपीठावर आदरणीय प्रशांतदादा भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय ह्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. एम बाय हरिदासजी म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जाईल. प्रशांतदादा भगत नेहमीच बिग सपोर्ट राहिला आहे खरं तर प्रत्येक स्पर्धेसाठी आणि सगळ्याच शेलघर गावासाठी त्यांचा नेहमीच सपोर्ट राहिला आहे. प्रशांतदादा आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर वहाळ टीम. चला पुढचा सामना असेल नितळस आणि फुंडे या दोन संघादरम्यान. जर आपण इकडे उपस्थित झाला असेल तर आपण आल्याची खूण करा, कारण थोडंसं चेंजेस या लॉटमध्ये करण्यात आलेत. काही संघानं अचानकपणे एक्झिट घेतलंय, विड्रॉ केलंय आणि त्यामुळे आयोजकांची सुद्धा थोडी पळापळ झाली. आजच्या लॉट्समध्ये असे 2-3 संघ आहेत का ज्यांनी अचानकपणे ऐन वेळेला मात्र माघार घेतले. त्यामुळे काही संघ थोडंसं येतात आमच्या विनंतीस मान देऊन आणि त्यानंतरच टॉस केला जाईल. तर नितळस आणि फुंडे आपण जर आला असाल तर सर्वात आधी आपण आल्याची खूण करा आणि आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. ऐकणार आहोत आपण दिनेशजी पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो आणि त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते देवापाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली वातावरण घेऊन चलतोय. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था सेलघर आयोजित MG ट्रॉफी 2026ची ही भव्य दिव्य रजनी स्पर्धा. या रजनी स्पर्धेमधली तिसरी रजनी, त्यामधला हा पहिला सामना न्यू यंगस्टर वहाळ वर्सेस भैरवनाथ धुतुम या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना न्यू यंगस्टर वहाळ संघानं मात्र तब्बल 67 धावा धापालकावरती लावल्या आणि 68 धावांचा पाठलाग करायचा आहे भैरवनाथ धुतुम संघाला. 2 सलामीर एका बाजूला परेश ठाकूर, वन मॅन आर्मी ही ओळख राहिली. दुसऱ्या बाजूला सिद्धेश ठाकूर. प्रतिकार तर केला जाईल, ज्यासाठी ओळख आहे ती ओळख दाखवताना दाखवतोय पहिला षटकार. स्पर्धामध्ये चांगली फलंदाजी केली, अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी राहिली आहे. धावा ज्यांना जोडल्या, पण त्याच प्रतीकवर पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा बोर्डवर लागत आहेत. परेश ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर अशी सलामी जोडी मात्र भैरवनाथ धुतुम संघाची आहे. 30 बॉल 68चा पाठलाग करायचा आहे प्रतीक पाटील. और एक धमाका. 500 रुपयाची बक्षीस होती, 500 ऐवाज हेडसाठी. इथे मात्र सोडली, परंतु आम्ही घेत नाहीत, अंपायर नाहीये. परंतु चांगला प्रयत्न तुमचाही राहिलाय. अफाट सुंदर फटकेबाजी.
आणि अफाट सुंदर फटकेबाजीनं मात्र काय सुंदर सुंदर खेळ. प्रतीक पाटीलवर प्रहार केले जात आहेत. परेश मात्र लागोपाठ बरसतोय. ठोकलेत लागोपाठचे 2 षटकार आणि त्याच्यामुळे धाबळकर धावा लागलेत, त्या म्हणजेच 14 धावा. .60 या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत आणि ती सुरुवात कमालीची राहिली आहे. बॅटची मोठी एज आणि तेवढीच मोठी विकेट. 2 प्रहार 2 मोठे फटके जरूर लगावले परेश ठाकूरनं, परंतु जे 2 मोठे फटके लगावले तेवढाच मोठा धक्का दिलाय प्रतीक पाटीलनं. कमावली आहे परेश ठाकूरची विकेट. खऱ्या अर्थानं एखाद्या शोरूम मध्ये सुद्धा एवढ्या बाईक नसतात, तेवढ्या बाईक स्कूटी भाई यांचं आयोजन. ह्या वर्षीच कदाचित मोठा बेत होता 4 व्हीलरचा, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे 4 व्हीलर रद्द झाली. परंतु ती खंत यंदा राहिलेली पुढच्या वर्षी 100% कंप्लीट केली जाईल. म्हणजे पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला 4 व्हीलर दिसणार यातील मात्र शंका नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा मात्र आला. 2 षटकानंतर हा स्वैर मारा. 2 हात जमिनीला समांतर म्हणजेच बॉल अवांतर. अवांतरनं धापळकर धावा लागतायत ते आतापर्यंत तब्बल 15 धावा. 13.60 सरासरी राखायची. नवीन फलंदाज निलेश ठाकूर तो स्ट्राईकवर राहील. स्लोवर बॉल लेट खेळलाय, चांगली क्रिकेट खेळलाय. चांगला बॉल होता, तेवढा सक्षमतेनं खेळून काढला. प्रत्येक पाटीललाही माहीत होतं की हा बॉल खूप सुंदर होता, परंतु तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढला तो म्हणजेच निलेश ठाकूरनं. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रथम 68 धावांचा पाठलाग करत असताना धापळकर धावा लागतायत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 15. पडली भवानी जेव्हा आपण पाहतो आयोजकाकडून भाई साहेब, ज्या संघाने एंट्री कॅन्सल केली आहे त्या संघांना पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. ज्या संघाने एंट्री कॅन्सल केली या स्पर्धेमधून त्या संघांना पुढच्या वर्षी प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर आणखीन एक सूचना आहे, ज्या समालोचकांनीही फसवलंय त्या समालोचकांनाही पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी संधी दिली जाणार नाही. आयोजकाकडून मात्र निवेदन येत आहे आणि पुढच्या वर्षी त्या धमाका आहे, कारण 4 व्हीलरची स्पर्धा. षटक क्रमांक 1 संपलाय. धापळकर धावा लागले ते तब्बल 15 धावा. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. सिद्धेश ठाकूर एक ओळख राहिली आहे, एक मोठी ओळख. परेश ठाकूर मात्र परतलाय. घनश्याम पाटील, हरिभक्त बारायण घनश्याम. अपिला मध्ये उत्साह आहे.
लांब पकडला अक्षरशः मोठा फटका सिद्धेश ठाकूरला लगवायचा होता जरूर, परंतु छुपा रुस्तम असलेल्या घनश्याम पाटीलनं पहिल्याच बॉलवर LBWच्या रूपानं मात्र सिद्धेश ठाकूरला केला शून्यावरती बाद. प्रतीकदादा भगत आणि सुशांतजी भगत या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ इथे सुरू आहे. एका बाजूला न्यू यंगस्टार वहाळ संघ, या यंगस्टारनं मात्र क्रिकेटमध्ये परिपक्वता सिद्ध केली आहे. यंगस्टार नाव जरूर असेल, परंतु यंग असून सुद्धा आपल्या खेळानं अनेकांना मंत्रमुग्ध करणारा हा संघ राहिलाय. प्रतीक पाटीलनं 15 धावा खाल्या, परंतु सगळ्यात बहुमूल्य विकेट परेश ठाकूरला त्यानं मात्र बाद केलं. पुढचं षटक हरिभक्त पारायण घनश्याम पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आला आणि त्यानं मात्र पहिल्याच बॉलवर सलामवीर सिद्धेश ठाकूरला पायचीच्या रूपानं बाद केलाय. आता जबाबदारी मोठी आहे चंद्रकांत ठाकूर, निलेश ठाकूरवर. त्याच्यामुळे धावांचा पाठलाग पहिल्या षटकामध्ये समाधानकारक राहिला जरूर, परंतु जोपर्यंत शेवट होत नाही ना तोपर्यंत सामना कोणी जिंकतच नाही. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. 1 रन्सनं चंद्रकांत ठाकूरनं आपलं स्वतःचं खातं उघडलं. इथून धावा जमवण्याची फार नितांत गरज आहे. षटकाचा विचार केला, धावांचा तसा फार मोठा फरक पडला नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर इथून धावा बनतील, परंतु विकेट्स मॅटर करतो. आदरणीय राहुलजी नाईक साहेब कोल्ही कोपर यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चांगला प्रयत्न, स्कूपचा प्रयत्न राहिलाय, गुडघा टेकलाय आणि सुरेख फटकाबाजीचा प्रात्यक्षिक दाखवत मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून या बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. हा आलाय निलेश ठाकूरच्या बॅटचा तडाखा, कणकणीत चौकार. बॅटमधून मात्र येतोय आणि या चौकारानं दापलकर धावा लागल्या, तब्बल 20 धावा. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. थोडासा नाराज स्वतःवरच राहिला निलेश ठाकूर, परंतु समाधानाची बाब त्यासाठी राहील की बॉल वाईड राहिलाय. त्याच्यामुळे फार मोठा फरक पडणार नाहीये. मी म्हटलं होतं की रस बनलेत ज्या बनायला हव्या होत्या, परंतु मॅटर करतो विकेट. 2 विकेट्स गमावले ती. त्याच्यामुळे इथे 5 षटकांच्या खेळामध्ये फार विचार केला जात नाही. प्रत्येकजण यायचं, ठोकायचं, रन बनवायच्या, हीच रणनीती राहिली. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट आला घनश्याम पाटील. त्यानं मात्र अतिशय उत्तम दर्जाचा बॉल ट्रॅव्हल केला. कीपरनं आपलं काम चोख बजावलं प्रतीक पाटीलनं, आणि ते मात्र डॉट बॉलची सांगता होतीये. चला सामना सुरू करा. येस, बॅटिंग साईड रिव्ह्यू वाईट साठी रेफर केलं जात आहे तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन फक्त थोडासा लवकर घेत चला, ही खेळाडूंना विनंती आहे. डिस्कशन केला दोघांनी आणि त्यांना मात्र लगेचच तिसऱ्या पंचाकडे वळतायत. फेअर डिलिव्हरी, त्याच्यामुळे रिव्ह्यू मात्र लॉस झालाय. आणि रिव्ह्यू दुधुम संघाचा मात्र संपलाय. कदाचित नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडू बरोबर त्यांनी डिस्कसही केलं, परंतु निलेशला मात्र स्वतःवर विश्वास होता. बॅटची मोठी एज लागते, परंतु सेकंड स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डर्सना बॉलला खूप सुंदर स्टॉप केला. त्याच्यामुळे रन घेण्याचा प्रश्न उद्भवला नाहीये. षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय, त्याच्यामध्ये 6 धावा या षटकामध्ये आलेत. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी रोखून धरला तो धावफलक मोठा धावत होता पुढे. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल, परंतु नाही, पंच स्वतः कन्व्हिन्स झाले आणि व्हाईट बॉलचा इशारा मात्र आला. स्वतः कन्व्हिन्स झाले पंच आणि तिथे मात्र पाहतोय
हा वाईट बॉल. 7 धावा या षटकामध्ये आल्या आणि धावपलकर धावा लागल्या त्या तब्बल 22 धावा आणि 22 रनांचा वाईट बॉलचा इशारा. सरळ बॅट न खेळला जात नाहीये. कदाचित वाकडी बॅट करण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न अपयशी राहिला. शेवटचा बॉल झाला डॉट आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर धावा लागतायत त्या तब्बल 22 धावा. 18 बॉल 46 धावांची गरज. सह्याद्री काल रात्र चिरोज स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशाने अवघा आसमंत दरवून निघाला आणि शिवनेरीवर मात्र शिवसूर्य जन्माला आला. अतिशय उत्तम संगीत आपण मात्र अनुभवलं, पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रेरणा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उच्चांकाचाही उच्चांक. जिथे सगळं जाऊन थांबतं ते छत्रपती 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 शिवाजी महाराज. सगळ्या पराक्रमाचा गाथा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकर धावा लागला तब्बल 22. 18 बॉल 46 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर सुजल घरत षटक क्रमांक 3 तर स्ट्राईकवर चंद्रकांत ठाकूर. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. पूर्वार्धाचा विचार केला ना प्रणय तर खऱ्या अर्थानं पहिल्या 3.3 षटकामध्ये धावा फार कमी होत्या. परंतु त्यानंतर जो काही घेर बदलला ना, अफलातून प्रतीक पाटीलचं वादळ आलं. अकोट टप्प्याच्या बॉलला लेफ्टी वर्सेस लेफ्टीनं ओळखलं. अतिशय उत्तमरित्या मात्र भिरकावलं आणि मिड विकेटच्या बाहेर बॉल गेलाय, ट्रॅव्हल झालाय, हा आलाय सिक्सर. ती म्हणजेच भैरवनाथ दुतुम संघाला 68 धावांचा पाठलाग करतोय संघ. आणि इथे मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा बोर्डवर लागल्या आणि या पहिल्या 2 बॉलमध्ये 6, त्याच्यामुळेच 28 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा बॉल, परंतु चंद्रकांत ठाकूर थोडा जास्त लवकर खेळला. त्याच्यामुळेच हा मात्र डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या 3 बॉल त्याच्यामध्ये डॉट 6 आणि डॉट. सुजल घरात पलटवार करतोय. धावा मोठ्या फटक्याने बोलल्या तर जातील. 40 धावांची गरज अजूनही उरली आहे. 15 बॉल 40 धावा. हवेत राहिलाय बॉल, हवेत राहिलाय. स्वतः झेडच्या खाली सुजल राहील आणि तो चूक करणार नाहीये. त्याच्यामुळेच चंद्रकांत ठाकूरची विकेट मात्र गमावली जाईल. विकेट क्रमांक 3 आउट. मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर नाहीये. 40 धावांचं अंतर अजूनही उरलंय. बॉल 14 असतील. 14 बॉलमध्ये 40 धावा तसं अशक्यप्राय आव्हान नाहीये. परंतु जांभिवली संघाची गोलंदाजी या मैदानावरती कमाल करून दाखवली आहे. जांभिवली संघानं ज्या प्रकारचा जांभिवलीचा खेळ राहिलाय, 6 धावा त्यानं डिफेन्स केल्या. 7 बॉलमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या आणि 6 बॉलमध्ये 4 धावाही त्यानं डिफेन्स केल्या. आणि त्याच्यामुळेच गोलंदाजीचं नंदनवनही तर राहिलं आहे, परंतु धावाही बरसताना आपण याची देही आणि याची डोळा अनुभवलाय. त्याच्यामुळे या मैदानावरती अतिशय उत्तम सुसज्ज असं हे सेलगरचं मैदान आहे. आणि महेश स्पोर्ट्स क्रीडांगण सेलगर म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की मी इथे खेळावं आणि जिंकावं. तोच खेळ इथे मात्र न्यू यंगस्टर वहाड आणि भैरवनाथ दुतुम संघामध्ये सुरू आहे. पुढ्यात टाकलाय, थोडासा फसवला. कदाचित स्वतःहूनच फ्लाईट केली, बॉलला फ्लाईट दिली आणि त्याच्यामुळेच मात्र पुढचा फसला. नवीन फलंदाज जो स्ट्राईकवर आहे प्रणित ठाकूर. या षटकाचा विचार केला फक्त 6 धावा. फटका फसलाय.
सुजलनं कमाल केली षटकामध्ये. 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला धाडलं आणि त्याचबरोबर धावा दिल्या फक्त आणि फक्त 6. सुजल घरातचं षटक फार निर्णायक राहिलंय आणि त्याच्यामुळेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाज बाद झाले डबल 4 आणि भैरवनाथ दुतुम संघ जाऊन ठेपलाय 28 धाव्यांवरती. 12 बॉल आणि 40 धावांची गरज उरली आहे भैरवनाथ दुतुम संघाला. गावातील माणूस इंटरनॅशनल नेता बनावा यासारखं अवघं भाग्य ते काय. उत्तम नेतृत्व आणि सर्वोत्तम कर्तृत्व आणि त्याचबरोबर मधाळ वक्तृत्वाचा धनी म्हणजेच खऱ्या अर्थानं महेंद्रचंद घरात साहेब यांच्या नावाची ही स्पर्धा इथे मात्र खुलतीये आणि अतिशय उत्तम सर्वोत्तम स्पर्धा आपण निहाळतोय त्याबद्दल त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. 12 बॉल 40 धावांचं समीकरण. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज वन्स मोर घनश्याम पाटील. घनश्याम पाटीलचा स्वॅग से करेंगे सबका स्वागत. तर स्वागत केलं. पहिल्याच बॉलर उडवला. मिडविकेटची सीमा रेषा सहज येते, सहज क्लिअर होतीये. येतोय षटकार. ज्यासाठी 19 बॉल लागले परंतु 34 बनवायचे आहेत. बॉल उरलेत 11. पल्ला गाठायचा आहे मोठा. राईट आर्म राऊंड देखील आणखी एकदा बॉल हवेत राहिला. शतवर्षक बॉल पर्यंत पोहोचला असं वाटलं की कदाचित झेल कंप्लीट होईल पण नाही. शॉर्ट कव्हरला मात्र झेल सुटला. रन्स मात्र मिळते 1 आणि एका रन्सनं दाबोळकर धावा लागल्या तब्बल 35. रोहित खरत आता मात्र स्ट्राईकवर असेल. निलेश ठाकूरनं चांगला फटका दाखवलाय. या षटकामध्ये 20 धावा मिनिमम जोडाव्या लागतील तर पुढच्या षटकामध्ये 20 उरतील कारण 40 धावांचं समीकरण 12 बॉलमध्ये. आता मात्र 33 उरलेत. तिथे बॉल असतील 10 बॉल 33 समीकरण. रोहित खरत ऑन स्ट्राईक. चांगली चपराक आहे. सुरेख फटका आहे. चपराक खूप सुंदर होती पण रन्स मात्र मिळेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फक्त एकच रन्स आणि एका रन्सनं मात्र 32 समीकरण उरेल. फटका चांगला होता परंतु रिकामी जागा नाही सापडली. डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात होता. त्यानं मात्र बॉलला रोखला सीमारेषेच्या आतच. पुन्हा एकदा निलेश ठाकूर ऑन स्ट्राईक. क्षमता आहे. मोठ्या फटक्यांची ताकद आहे. सामना फिरवण्यासाठी मनगटामध्ये क्षमता आहे. सिद्ध केली जाते. नाही एक्का नाही दुक्का. सांगतोय निलेश हा गे माझा छक्का. न्यू यंगस्टर बहाल संघाला छोटी टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलाय कारण त्यांना माहिती आहे सामनाला इथून कलाटणी येऊ शकते. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 14 धावा आलेत. येणारे बॉल असतील 8 आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. एकाच दुसरा मोठा फटका षटकामध्ये आला ना तर मात्र भैरवनाथ दुतुम संघ आणि निलेश अफलातून कामगिरी करेल यातील मात्र शंका नाहीये. घनश्याम पाटीलवर प्रेशर क्रिएट केलाय निलेश ठाकूरनं. फुल टॉस बॉल स्वतः रोखण्याचा प्रयत्न केला. मिडऑफला क्षेत्ररक्षक होता तो मिडऑन पर्यंत आला. एकच रन्स मात्र मिळते निलेशला आणि एका रन्सनं धाबळकर धावा लागल्या. त्यात तब्बल 43. येणारे बॉल 7 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. या बॉलवर जर का मोठा फटका आला ना तर शेवटच्या षटकामध्ये सामना रंगतदार होईल यातील मात्र शंका नाहीये. कारण चौथा गोलंदाज येईल आणि चौथा गोलंदाज काय कमाल करेल त्याहीपेक्षा सुनील निलेश ठाकूर अजूनही क्रीजर उभा आहे ज्याने या सामन्याला स्वतःच्या खांद्यावर घेतलेले अपेललाय आतापर्यंत तरी. त्याच्यामुळे 7 बॉल 25 समीकरण. रोहित घरातचा खेळ काय राहील. रणनीती आखली जातीये. स्ट्रॅटर्जी न्यू यंगस्टर बाळ संघ आखतोय. फेरबदल करतोय वारंवार फिल्डिंग्समध्ये. त्याला सामना सुरू करा. 7 बॉल 25 धावांचं समीकरण.
लॉंग दी कार्पेट मिड ऑफला शतषक तैनात आहे. त्यानं मात्र बॉलला सीमारेषेच्या आतच रोखलं, 30 यार्डाच्या आतच रोखलं. धाव घेतली नाहीये निलेश ठाकूरनं, तशी ती रन्स रिस्की बनली असती, परंतु शेवटचा बॉल डॉट टाकत घनश्याम पाटीलनंही निश्वास टाकला आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावा लागल्या 4 बाद 43 जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 25 धावांचं समीकरण भैरवनाथ दुधूम संघाला न्यू यंगस्टार वाळ संघाच्या विरोधात खेळताना. त्या राजधानीवरती पूर्वार्धामध्ये अतिशय उत्तम खेळ जिथे मात्र आपण पाहिला तो म्हणजेच प्रतीक पाटीलचा, ज्यानं 6 बॉलमध्ये 19 धावा ठोकल्या आणि त्याच धावा मी म्हणेन की लढण्याचं बळ पुरवतायत. कारण पहिल्या 3.3 षटकांचा विचार केला ना तर 40 धावा बोर्डवर होत्या आणि त्यानंतर बनलेल्या धावा मात्र बलाढ्य राहिलेत. त्याच्यामुळे चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच पंचही इशारा करतायत. समीर नाईक द ग्रेट ॲथलेटिक्स म्हणून ओळख राहिली त्यांची कायम कायम. आणि कुठलाही मैदान असू द्या ते प्रत्येक मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज असतात. तुम्ही जर या मैदानाला रेस लावली ना तर ते 5 ते 10 राऊंड मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये कायम राखून ठेवत आहेत. ग्रेट ॲथलेटिक्स आणि त्याचबरोबर डान्ससुद्धा जर त्यांचा पाहिला ना अनेक वेळा खूप छान. आणि एक गोष्ट प्रभावित करणारी आहे की आपल्या इनिंगमध्ये एक तरी स्विच हिट हा खेळाडू लगावताना पाहिला आहे. त्याच्यामुळे स्वतःवर अफाट विश्वास आहे, त्याहीपेक्षा म्हणेन की कर्तृत्वावर विश्वास आहे. 6 बॉल 25 धावांचं समीकरण काय घडेल? निलेश ठाकूर या सामन्याला कलाटणी देईल की गोलंदाज धीरज पाटील जास्त धावा जरूर आहेत परंतु या धावा रोखून धरेल का? एक ताकदवान गोलंदाज आहे धीरज पाटीलनं अजोलीच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 5 धावा जवळपास रोखत आणल्या होत्या. शेवटच्या बॉलवर 1ला1 राहिली, सामना पराभूत झाला, परंतु काय सामना बनवला होता. त्याच धीरज पाटीलच्या विरोधात 25 धावा लुटायच्या आहेत भैरवनाथ दुतुम संघाला. या बॉलवर रन नाहीये, या बॉलवर रन नाहीये, त्याच्यामुळे प्रेशर वाढला जाईल, प्रेशर वाढेल. 5 बॉल 25, एक निर्णायक बॉल सामना कोणाकडे जाईल हे सुचवेल. मोठ्या फटक्याशिवाय गत्यंतरच नाहीये, इथून छोटा फटका चालणारच नाहीये. आउट ऑफ पार्क, आउट ऑफ ग्राउंड, आउट ऑफ क्राऊड. तसेच फटके ज्या सगळ्यात मोठ्या धावा असतात क्रिकेटमध्ये 6, आपल्या त्या 6 धावांचा फटका खेळावा लागेल. उडवलाय बॉल, उडवलाय, सामना संपला नाहीये हा दाखवणारा तमाशा राहिलाय. हा खेळ कमालीचा राहिलाय. अखेरकार व्ही शेप मधला स्टेट हिटचा खणखणीत चौकार. 4 बॉल 21. एक वेट चेक केलं जात आहे. इथून काही दिसत नाहीये लाईव्हला, त्याच्यामुळे तिकडून प्रेक्षक जर कोणी असतील त्यांनीच क्लिअर करायचंय. चौकार. येस, इट्स अ मायटी 6 रन्स. 6 रन्स या 2 धावा कॉन्फिडन्स बहाल करून जातील. भैरवनाथ दुतुम संघाला मिळालेल्या 2 धावा एक्स्ट्रा आहेत. चौकारला षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. 4 बॉल 19 धावांची गरज. 4 बॉल 19. आला रे आला, हा आणखी एक षटकार आलाय. आंब्याच्या डोक्यावरून हा आकाशाला वाऱ्याबरोबर
गुजगोष्टी करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावलाय षटकार. ॲज युजल यू आर रॉक. मी म्हटलं आला रे आला, आलाही आला आणि आंबाही आला, त्याच्यामुळे सगळंच तुम्ही एका गाण्यामध्ये घेऊन आलात. आंब्याच्या मी तेच म्हटलं अगोदर, मी पहिल्यांदा आला रे आलं म्हणालो, नंतर आंब्याचं झाड त्याने एका गाण्यामध्ये सगळंच वाजवून टाकलं आणि सँडी डीजे म्हटलं की प्रश्नच नसतो. या षटकारानं सामन्याचं चित्र बदलायला लागलंय. या षटकारानं मात्र बरंच काही बदललंय. 3 बॉल 13. धीरज पाटील प्रेशर मध्ये नक्कीच आहे. लागोपाठच्या 2 बॉलवर निलेश ठाकूरनं कमाल दाखवली आहे. षटकार उडवलेत. कंपल्सरी चेसिंग, परंतु कंपल्सरीच्या अगोदर नेमकं काय घडतंय? 3 बॉल 13 धावांचं गणित. धावा येतील, सामना शेवटपर्यंत राहील यातील मात्र शंका नाहीये. फाईन लेगच्या मधून हा पुन्हा एकदा एक वेल टाइम साधलेला दिल मांगे मोर हा आलाय. विजयाकडे आगेकूच करणारा 4. वाईल्ड कार्ड एंट्री आहे, त्याच्यामुळे सामना थांबू नये हीच आमची अपेक्षा आहे. 2 बॉल 9 धावांचं समीकरण, 6 बॉल 25चं समीकरण होतं. 13 बॉल मध्ये तब्बल 34 धावांवरती खेळतो निलेश ठाकूर. एकट्या पठ्ठ्यानं सामना बनवलाय, एकट्यानं जबाबदारी घेतली आहे आणि एकट्याला माहिती आहे मला एकट्या नाही ते एक साथ होऊन लढायचं आहे. ते नडणं सुरू आहे, ते नडणं राहिलंय लाजवाब. 2 बॉल 9 धावा, 6 बॉल 25चं गणित असताना मात्र निलेश ठाकूर काय सुरेख कर्तृत्व सिद्ध करतोय. अफलातून 2 बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावांची गरज. हा बॉल निर्णायक राहिला. जी एक्स्ट्राची रन्स होती, येस ओव्हर स्टेप वाईट दिलाय आणि ओव्हर स्टेप साठी थर्ड अंपायर केलाय. वळतायत 1 धाव तर मिळतीये भैरवनाथ दुतून संघाला, परंतु जर का नो बॉल राहिला ना तर फ्री हिट राहील. इथे बरंच काही घडतंय समीरजी. प्रेशर मध्ये संघ आलाय. 25 धावा ज्या धीरज पाटीलना बेदर संघाच्या विरोधात खेळताना 5 धावा डिफेन्स करील अशी निर्माण केलेली हवा. फेअर डिलिव्हरी आणि वाईट बॉल आहे, म्हणजे नो बॉल ओव्हर स्टेप नाहीये, त्याच्यामुळे वाईट बॉलवर स्टे ट्यून असं म्हणता येईल. आता मात्र समीकरण 2 बॉल 8. काय सामना आहे. स्पर्धात आमची एमबाईची एवढी मोठी आहे तर सामने तर रंगतदार बनणारच. काल ज्या धावपट्टीवर 4 धावा डिफेन्स झाल्या त्या धावपट्टीवर 25चा पाठलाग होईल का पाठलाग? मोठा फटका आहे. धावांचा पाठलाग होईल का? तमाशा सुरू केलाय. गोलंदाजीचा नंदनवन असणाऱ्या या धावपट्टीवर आपल्या घामानं, आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या अफाट कष्टानं मात्र निलेश ठाकूर पहिल्या सामन्यात जान लावतोय आणि या षटकामधला उडवतोय 3रा षटकार. होता कुठे, सामना आला कुठे. 6 बॉल 25 धावा आणि इथे मात्र 1 बॉल 2 धावा. तब्बल 23 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये आणि त्याही महत्वाची गोष्ट पहिला बॉल डॉट, म्हणजे निव्वळ 4 बॉल मध्ये 23 धावा मोजलेत धीरज पाटीलनं. आता मात्र
न्यू यंगस्टार वहाल संघाचे धाबे दणाणलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. असं वाटलं की वन साइड सामना जाईल, परंतु क्रिकेटमध्ये बाकी तर सगळी खोटी ठरवली जात आहेत. असा काहीसा खेळ जिंकू द्या कोणी आहे, परंतु तमाम दर्शकांची मन आणि आनंद उल्हासित करणारा हा सामना राहिलाय. त्याला सामना सुरू करा प्लीज. पंच सांगतायत तुम्हाला वारंवार, एवढा वेळ डिले नाही चालणार प्लीज. एक बॉल 2 धावा कंपल्सरी. काय खेळताय तमाम दर्शकांना विनंती करेन या सामन्याचा आनंद घेताय, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हा सामना बनलाय 6 बॉल 25चा, 5 बॉल 25चा. एक बॉल 2 धावा. सुनील ठाकूर की धीरज पाटील. धक धक धक. गोलंदाज बॉल टाकतोय वाईट. येस, पुन्हा एकदा ओव्हर. कारण उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. एक बॉल 1 धावाचं थरार नाट्य. मित्रांनो, भल्या भल्यांना एका रात्रीत सुपरस्टार करणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट, परंतु भल्या भल्यांना एका रात्रीत मातीत घालणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सामना हालाय, हा सामना बनलाय. एक बॉल कंपल्सरी 1 धाव. नो बॉल आहे त्याच्यामुळे बॉल राहील फ्री हिट. 1 बॉल 1 धाव. सामना कमालीचा रंगलाय, कमालीचा. जसं काही फायनल्स असावी मोठी, तसंच काहीसा पहिला सामना. 1 बॉल. चला वेळ घेऊ नका. ती 4 व्हीलरची गाडीची लाईट्स आहे ना, ती बंद करायची आहे. कवर्सला ऑफ साईडला तिकडे जे आहे ना, तर सांगा प्लीज. येस, विघ्न नका. आणि खऱ्या अर्थानं वेळ ही तसा बराच झाला या सामन्याला. सामना ही कमाली जमलाय. दरम्यान निवेदन पुन्हा फुंडे संघ नाही केला की आपण या टॉससाठी फुंडे संघ आणि नितल्या संघ नाही की आपण या दोन्ही संघाच्या संघ नाही करायला विनंती आहे. परंतु काय सामना, ती रंगत या सामन्याची ना कमालीची राहिली आहे. चमकण्याच्या अगोदर झिजावं लागतं, स्वतःला तापावं लागतं. तापलं निलेश ठाकूरला सामना. 1 बॉल 1 धाव. विजयाचा शिक्का मोर्तब. असली हिरो निलेश ठाकूर. असली हिरो, विजयाचा शिल्पकार निलेश ठाकूरचं कौतुक करावं तेवढं थोर आहे. कारण खरी अर्थानं 6 बॉल 25, 5 बॉल 25 आणि खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर या 25 धावांचा पाठलाग आपल्या हिमतीनं करून दाखवलाय. निलेश ठाकूरला खांद्यावर काय गावात घेऊन मिरवलं ना तरी थोडंच होईल, एवढी सुंदर कामगिरी मात्र आपण पाहतोय. आणि निलेश ठाकूर यांच्या खेळानं मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध केलाय. अभिनंदन. परंतु जवळपास आपल्याच घरच्या मैदानावरती या बॉलवर मात्र शेवटच्या बॉलला 1च रन्स. पंच 1च रन्स करा. 1 रन्स हवी होती कंप्लीट झाली. 1च रन्स हवी होती कंप्लीट झाली, त्याच्यामुळे 1च रन्स राहील यातील मात्र शंका नाहीये. परंतु न्यू यंगस्टर वहाळ संघ हार्ड लक. सामना होता कुठे, सामना गेला कुठे, इथे मात्र श्रीमंतजी घरत यांचं मंचाकडे आगमन झालंय. तुमचंही सहर्ष स्वागत सर. खऱ्या अर्थानं सामना एवढा बहारदार राहिला, एवढा रंगतदार राहिला, हृदयाची ठोके चुकवणार राहिलाय. त्याच्यामुळे निलेश ठाकूर तुझा भरभरून कौतुक. परंतु हार्ड लक न्यू यंगस्टर वहाळ संघ. कमाल आणि धमाल झालीये. कधीही न विसरणारा पराभव न्यू यंगस्टर वहाळ संघाच्या खात्यात जाऊन पडलाय. परंतु आयुष्यभर लक्षात ठेवावी एवढी चांगली इनिंग मात्र
निलेश ठाकूरनं करून दाखवलाय. मॅन ऑफ द मॅच डाऊटच नाही जिथे त्या सामन्याला त्यांनी सहज संपवलं. 16 बॉलमध्ये 41 ठोकल्या. तो निलेश ठाकूर ठरलाय या सामन्याचा सामनावीर.